आज मी एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत होणारे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे। त्यासाठी 2 कप साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजायला ठेवला होता। 2 कप साबुदाण्यासाठी टोटल 9 ते 10 कप पाणी लागू शकतं, पण सुरुवातीलाच एकदम सगळं पाणी घालू नका। इथं मी 8 कप सुरुवातीला पाणी उकळायला ठेवलं। 3 बटाट्यांची साल काढून पाण्यात घातले आणि खिसून घ्यायचे। हा बटाट्याचा खिस सुद्धा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून परत पाण्यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे पापड लाल पडत नाहीत। आता उकळलेल्या पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ, त्यानंतर 3-4 लाल मिरच्या कुटून घातलेत। आता यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालून हलवून घ्यायचं। आता एकसारखं हलवत हलवत आपल्याला साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। परत इथं मी थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून 1 कप पाणी घातलं होतं, म्हणजे टोटल मला 9 कप पाणी लागलं। साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं। त्या स्टेजला यामध्ये खिसून पाण्यामध्ये ठेवलेले बटाटे पाणी पिळून घातले। आता बटाट्याचा खीस सुद्धा साबुदाण्यासोबत 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे। इथं मी बटाट्याचा खीस सुद्धा साबुदाण्यासोबत चांगला शिजवून घेतलाय। तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट शिजवत बसू नका, ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता या कागदाला मी अजिबात तेल लावलेलं नाहीये, तर यावरती आपल्याला पळीने असे पापड पसरवून घ्यायचे। जास्तही जाड पसरवायचं नाही किंवा जास्तही पातळ नको। जास्त पातळ जर पापड पसरवले तर कागदाला चिकटून बसतात, त्यामुळे थोडेसे जाडसर पसरवा। जास्तीचं काम असलं की हे सुद्धा मला अशी कामात मदत करतात बघा। आणि वाळवणीचे पदार्थ मिळून करण्यात जी मजा आहे ना, ती विकतचे पापड आणून खाण्यात नाही। पापड मी 2 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतले। आता गरम तेलामध्ये पापड तळायला सोडला। पापड बघा दुप्पट तिप्पट फुलतोय आणि हे पापड अजिबात कडक होत नाहीत, बटाट्यामुळे खुसखुशीत होतात। तुम्हाला कोणते पापड आवडतात कमेंटमध्ये सांगा। चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।